नमस्कार, मी स्नेहल पाटकर. या बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनला सुरुवात करूयात आणि जाऊयात उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्सप्रेसवेचं उद्घाटन होणार आहे. नरेंद्र मोदी भारतीय हवाई दलाच्या C-130J या सुपर हर्क्युलिस विमानातून 3.2 किलोमीटर या एक्सप्रेसवेवरती लँडिंग करणार आहेत. उद्घाटनानंतर हवाई दलाकडून 45 मिनिटांचा एअर शो देखील होणार आहे. यानंतर नरेंद्र मोदी तिथे जनतेला उपस्थित करतील. काही वेळापूर्वीच नरेंद्र मोदी यांनी C-130J सुपर हर्क्युलिस विमानातून या एक्सप्रेसवेवरती लँडिंग केलंय. पूर्वांचल एक्सप्रेसवेची आपण वैशिष्ट्य पाहूयात. 341 किलोमीटरचा हा महामार्ग आहे. उत्तर प्रदेशमधील सर्वात मोठा महामार्ग आहे. देशातील तिसरा सर्वात मोठा महामार्ग आहे. लढाऊ विमानांचंही लँडिंग या महामार्गावर करता येणार आहे. 2 एक्सप्रेसवे इथे जोडले जाणार आहेत. 9 शहरांना जवळ आणणारा हा एक्सप्रेसवे आहे. 22,494.66 कोटींचा खर्च याला आलाय आणि गाझीपूरच्या हल्दरिया गावात या एक्सप्रेसवेचा पूर्वांचल एक्सप्रेसवेचा शेवट होतोय. हायवेवर 3.20 किलोमीटरचा रनवे आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत दिला रामदास यांच्याकडून. प्रशांत, लखनौ ते गाझीपूर दरम्यानचा प्रवास आहे हा आता अवघ्या काही तासात होणार आहे. प्रशांत, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? गाझीपूर ते लखनौ हा जो हायवे आहे जो या माध्यमातून पूर्वांचलच्या एक्सप्रेसवेच्या माध्यमातून आता अतिशय सुखकर होणार आहे. हा अतिशय महत्वाचा महामार्ग आहे जो उत्तर प्रदेश प्राधिकरणाच्या उत्तर प्रदेश बांधकाम रस्ते महामार्ग प्राधिकरणाच्या इरेडाच्या माध्यमातून तयार झालेला आहे. आणि हा जो महामार्ग आहे हा महामार्ग पूर्वांचलच्या विकासाचा महामेरू ठरावा अशा प्रकारचा हा महामार्ग आहे. आणि या गाझीपूर ते लखनौच्या दरम्यान यामुळे एक जे मोठं अंतर पूर्वी कापायला लागलं ते अंतर आता कमी झालेलं आहे. अवघ्या काही तासामध्ये आपल्याला लखनौमध्ये उत्तर प्रदेशच्या राजधानीमध्ये पोहोचता येणं शक्य झालं या महामार्गामुळे. पूर्वांचल महामार्ग जो जर बघितला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचं उद्घाटन होतंय. एक प्रकारे विकासाचा महामार्ग जसं मी म्हणतोय की त्यामागे कारण असं आहे की पूर्वांचल हा अविकसित भाग आहे उत्तर प्रदेशाचा. जसं पश्चिम उत्तर प्रदेश हा विकसित प्रदेश समजला जातो त्या धर्तीवरती पूर्वांचल ज्या भागामध्ये त्याला नेपाळ वाढव जोडलेली आहे त्या भागामध्ये विकास हा थांबला होता. पण या पूर्वांचल महामार्गाच्या माध्यमातून खास करून बाराबंकी असो, सुलतानपूर असो किंवा गाझीपूर असो यासारखे जे जिल्हे अविकसित होते आता या महामार्गाच्या माध्यमातून विकसित होईल अशा प्रकारची परिस्थिती या महामार्गामुळे निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि त्याचमुळे हा अतिशय महत्वाचा मार्ग मानला जातो. योगी आदित्यनाथ यांनी आपल्या घोषणापत्रामध्ये देखील या महामार्गाचा उल्लेख केला होता. न्यूज 18ची लोकप्रची चमू देखील पूर्वांचलच्या एक्सप्रेसवेला पाहून आलेली आहे. त्यामुळे हा महामार्ग ज्या पद्धतीने तयार झालेला आहे, ज्या महामार्गावरती जर बघितलं आपण तर अनेक जेट विमानं देखील इथे उतरण्याची ज्या प्रकारच्या त्या क्षमतेचा त्या कौशल्याच्या आधारित असलेला आणि सोबतच जर बघितले त्या प्रकारचा टणकपणा असलेला हा महामार्ग आहे. आणि त्या महामार्गाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होतो. हे पूर्वांचल एक्सप्रेसवे हा जो एअर स्ट्रीप आहे या एअर स्ट्रीपच्या माध्यमातून एक प्रकारे विकासासाठी मार्ग मोकळा झाला असं म्हणावं लागेल. प्रशांत, न्यूज 18 लोकमतचा चमू या पूर्वांचल एक्सप्रेसवेच्या ठिकाणी म्हणजे ग्राउंड झिरोवरती जाऊन आलाय. नेमकी या महामार्गाची आणखी काय वैशिष्ट्य आहे? जसं की हा देशातील सर्वात मोठा महामार्ग आहे किंवा देशातील तिसरा मोठा महामार्ग आहे, आणखी काय वैशिष्ट्य सांगता येतील? महत्वाचं म्हणजे हा जसा एक महामार्ग आहे ज्याचा उल्लेख मी केला की या महामार्गावरती तुम्हाला लढाऊ विमानं जसे ज्या पद्धतीने MiG-20 असो किंवा मग त्यानंतर जॅग्वार असो किंवा इतरही विमानं जी आहेत ज्या विमानांना लढाऊ विमानं समजलं जाते अशा प्रकारची विमानं इथे उतरणं, मिराज असो या सर्वमध्ये मिराज त्यानंतर सोबतच जर बघितलं आपण जॅग्वार यासारखी विमान उतरण्याची क्षमतेसाठी जी धावपट्टी लागते त्या धर्तीचं हे पूर्वांचलचा एक्सप्रेसवे आहे. आणि सोबतच
हा जो महामार्ग तयार करताना सुलतानपूर हा जो अविकसित भाग आहे, गाजीपूर हा अविकसित जो भाग आहे, बाराबंकी हे जे शहर आहे, या शहरांना जोडताना पूर्वांचल महामार्ग जोडताना या सगळ्या शहरांचा कसा समावेश होईल याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आणि सोबतच या महामार्गावर छोटे छोटे रस्ते देखील तयार करण्यात आलेले आहेत, जे छोट्या छोट्या गावांना जोडतात. काय असतं की रस्त्याच्या माध्यमातून गावाचा विकास होतो, जिथे रस्ता जातो ते विकास होतो असं संबोधलं जातं. त्याचमुळे त्या छोट्या छोट्या रस्त्यांना जोडत जोडत हा संपूर्ण पूर्वांचल एक्सप्रेसवे तयार करण्यात आलेला आहे. हा अतिशय महत्वाचा एक्सप्रेस आहे. जसं दिल्लीमध्ये जर बघितलं आपण तर दिल्ली मुंबई एक्सप्रेस तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तर आग्रा लखनौ हा एक्सप्रेस जो अखिलेश सिंग यादव यांच्या कार्यकाळात झाला होता, त्यावेळेस तिथे मिराज आणि यासारखे लढाऊ विमान उतरले होते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा म्हणजे नोडा आग्रा हा जो एक्सप्रेसवे आहे हा देखील एक अतिशय महत्वाचा महामार्ग आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं आपण तर हा देशातला 6व्या क्रमांकाचा एक्सप्रेसवे आहे, ज्या माध्यमातून भारतामध्ये एक्सप्रेसवेच्या क्वालिटीचे महामार्ग तयार होत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. आणि महत्वाचं म्हणजे आगामी उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक आहे. त्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी योगी आदित्यनाथ यांनी जे मुख्यमंत्री आहेत उत्तर प्रदेश त्यांनी घोषणा केली होती की या पूर्वांचल महामार्गाचं काम संपूर्णपणे पूर्ण होईल. याचा अर्थ असा होतो की विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी एक भेट पूर्वांचलच्या जनतेला द्यावी, त्यासाठी या प्रकारचा हा मोठा महामार्ग त्या धर्तीवरती त्या पद्धतीने योजना तयार करून करण्यात आलेला महामार्ग आहे. हे याची वैशिष्ट्य आहेतच. सोबतच याच भागामध्ये अनेक प्रकारचे जे असं म्हणता येईल की या भागामध्ये मोठी गुंडाची एक क्राईम वाढत होते, त्या क्राईमलाही नियंत्रित करण्याकरता पूर्वांचल एक्सप्रेसवरती अनेक प्रकारचे नवीन नवीन पोलीस स्टेशन तयार करण्यात आलेले आहेत. आणि याच मार्गातून याच पूर्वांचल महामार्गावरती जर बघितलं आपण तर काही थांबे असे आहेत जिथे इलेक्ट्रिक गाड्या देखील तिथे चार्ज होणार आहे. असा एक वेगळ्या प्रकारचा हा पूर्वांचल एक्सप्रेसवे आहे, ज्याची रचना खास करून संपूर्णपणे उत्तर प्रदेश तेव्हा देशाच्या विकासासाठी किंवा उत्तर प्रदेशच्या विकासात आणखी भर पडणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या पूर्वांचल एक्सप्रेसवेचं उद्घाटन झालंय. लखनौ ते गाझीपूर दरम्यानचा प्रवास आता अवघ्या काही तासात करता येणार आहे. आणि टच अँड गो ऑपरेशननुसार सुद्धा आता काही विमानं आहेत तर ती एक्सप्रेसवेला स्पर्श करून पुन्हा उड्डाण घेतील, ते सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. एकंदरीतच पूर्वांचल एक्सप्रेसवे हा मोठा महामार्ग आहे, देशाच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा. प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.